आणि त्यामुळं त्या कान्ह्या भिलाला तिथे वावरायला मुक्त संचार असल्यासारखा होता, कारण इंग्रजी हद्द नव्हती त्यावेळेची. हे 1884-85 काहीतरी काय असेल, नक्की साल माझ्या लक्षात नाही. आणि रामदासी देशात होते. तो कान्हा अतिशय चतुर होता. त्यांनी माग काढले आणि दादांच्या बरोबरच त्याच्यावर गुप्तहेरी करण्याकरता म्हणून जे आणखीन दोघं बाहेर पडले होते त्यांची त्यांनी अक्षरशः रस्त्यामध्ये हत्या केली होती. डोक्यामध्ये कुऱ्हाड घालून एकाला आणि एकाला शेतामध्ये गोळ्या घालून. तिसरा क्रमांक होता यांचा, जे बाहेर पडले होते यांचे. आणि एक दिवस तो त्यांच्याकडे आला आणि त्यांनी सांगितलं की हा गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे पोलीस आहे, त्याचा बक्कल नंबर 727, इतकं सांगितलं. आता दादा आमचा घाम फुटला. बोल म्हणले खरायचे नाही. तर म्हणजे तू काय म्हणतोस, मला काही कळत नाही, बक्कल नंबर कशाला असतो तेही मला माहीत नाही. मी पांडववाडीकरता एक ब्राह्मण रामदासी आहे, जरा आमच्या गावाकडे प्लेग असं ऐकलं म्हणून तिथं निवांतपणा भेटला मला. माणसं इथली सज्जन आहेत, तेव्हा त्यांच्या आश्रयाने मी राहिलो, रामरायाची सेवा करतो. आता तुला गोळी घालायची असली तर माझी एक विनंती मान्य कर. मी आज जातो, रामचंद्राच्या वेळा डोकं ठेवतो आणि मागून तो उभा. त्याच्या हो नाहीचा विचार न करता दादा आमची होती पटकन उठले, गाभाऱ्यात गेले, रामचंद्राच्या बाहेर डोकं ठेवलं आणि असं भरभरून आलं की रामा आता काय जे व्हायचं तसे ते होईल म्हणाले, तुझ्या पायाशी तरी होऊ दे. ते आपलं रामदासी पण खरं असं वाटावं म्हणून रोज विष्णू सहस्रनामाचे 12 पाठ करीत, दासबोध वाचत, ज्ञानेश्वरी वाचीत, पुरुषसूक्ताचा रुद्राचा अभिषेक करीत. तेव्हा लोकांना काय वाटलं की हा पोलीस कसा असेल, विष्णू सहस्रनाम म्हणतो, ज्ञानेश्वरी वाचतो, दासबोध वाचतो, फार सात्विक रीतीने राहतो, इकडे तिकडे कुठं पाहतोय नाही, तेव्हा पोलीस नाही असं सगळ्या गावकऱ्यांचं एकमत. त्या कान्ह्या भिलाला सहाय्यक असा जो तिथे गंगाराम पाटील होता त्याचंही तसंच मत. त्यामुळे बाकी सगळ्यांची श्रद्धा होती, पण तो कान्ह्या पक्का होता. तो म्हणला तर त्याने तेव्हा जेव्हा हा भाव पाहिला की रामदासी माझ्याकडे न बघता पटकन उठतो, रामचंद्राच्या बाबा डोकं ठेवतो आणि पुढे काही बोलत नाही, त्याला घडवरून येतं, पोलीस नसण्याची शक्यता आहे, पुन्हा चौकशी करून घेतो म्हणून तो गेला. आणि मग पुढे दादांना काही झालं नाही. आणि म्हणून देखाव्याकरता आपण जर रामदासी पण लोकांना खरं वाटावं म्हणून स्वीकारलेलं विष्णू सहस्रनाम हा त्यांच्या जीवनाचा एक भाग झाला. की कधी ते असे म्हणजे झोपेत असले तरी असे त्यांची ओठ पुटपुटत असत, आवाज येत असेच म्हणणार नाही, पण ओठ पुटपुटत असत. असं वाटे की न जाणं होते झोपेशिवाय विष्णू सहस्रनाम म्हणतात, इतकी त्यांची विष्णू सहस्रनामावर श्रद्धा होती. आणि खरंच त्या योग्यतेचे जे शास्त्र आहे, अगदी अलीकडच्या काळातल्या एका मोठ्या माणसाचं नाव सांगायचं ते विनोबाजी भावे, हे रोज विष्णू सहस्रनामाचा नियमानेच पाठ करत असत. ईशावास्य उपनिषद आणि विष्णू सहस्रनाम हे त्यांच्या रोजच्या नैमित्तिक आराधनेचा विषय होता, नित्य नैमित्तिक आराधनेचा विषय होता. तेव्हा असं उत्तम स्तोत्र आहे ते आपल्या हाती सापडलं आहे. तेव्हा इकडे तिकडे कशा करता भटकावं माणसाने, कल्पवृक्षाच्या खाली बसला आहे आणि बोराचं झाड कुठे घेऊन त्या गोष्टी करतो रचना करतात. तेव्हा पण विष्णू सहस्रनाम आपल्याला प्राप्त झालं आहे, इतक्या परंपरेचं आहे. व्यासांनी त्याचं संकलन केलं आहे. भीष्माचार्यांनी सगळे धर्म सांगून झाल्यानंतर युधिष्ठिराच्या खास विनंतीवरून त्यांनी युधिष्ठिर महाराज हे सगळं पुष्कळ ऐकलं खरं, पण इतकं विशाल आहे की त्यातलं नेमकं काय करावं. किमेकम दैवतम लोके किंवा पेकम परायणम, एकच एक. आता हे तर खूप विस्तार आहे, ठीक आहे, ज्याला जमेल, पण नाही ज्याला जमत त्याने काय करावं ते म्हणजे एवढं घे. आणि म्हणून भीष्मानी युधिष्ठिराला त्या विष्णू सहस्रनामाचा उपदेश केला. ते विष्णू सहस्रनाम भीष्मानी युधिष्ठिराला सांगितलं आहे, शरपंजरी पडलेल्या असलेल्या स्थितीत सांगितलं आहे. मी सांगतो याचं कारण आहे की त्या अवस्थेत मनुष्य फार प्रामाणिक असतो म्हणे, आणि म्हणून ते शेवटचं जे त्याच्यावर फार विश्वसनीय म्हणतात. त्या भीष्माने सुद्धा म्हणजे अगदी व्यावहारिक दृष्टी जरी वापरली, अगदी व्यावहारिक वापरायचं असं हे कारण नाही, कारण भीष्माचार्यांच्या बाबतीत पहिला आणि शेवटचा भाग असा काही वेगळा नाही. मरण जवळ आलं आणि मरण दूर आहे हा त्यांच्या बाबतीत काही फरक नाही. त्यांची श्रद्धा जी होती ती पहिल्यापासून शेवटपर्यंत तशीच कायम होती, तितकीच उत्कट होती, तितकीच प्रामाणिक होती. हे सगळं जरी असलं तरी आपल्या दृष्टीने हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. म्हणून मी आपल्याला सांगितलं तेव्हा परमेश्वर कृपेने आपण ज्या परंपरेत आलो, त्या सनातन परंपरेत, त्या हिंदू परंपरेमध्ये, त्या महाराष्ट्र परंपरेमध्ये, त्या साईनाथांच्या परंपरेमध्ये, त्या दासगोमानांच्या परंपरेमध्ये हे अतिशय महत्त्वाचं आहे. आता घरी अनायासे प्राप्त झालेलं आहे, आपण त्याच्यावर जितकी श्रद्धा ठेवू तितकं आपल्या लाभाचं आहे.
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.